खानदेशी स्पेशल अगदी छान झणझणीत मसालेदार अशी दबोकळ्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण हे संपूर्ण साहित्य अगदी छान ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून पुन्हा याच्यामध्ये टोमॅटो कोथिंबीर घालून आपण मिक्सरला याचं वाटण तयार करून घेऊया. वाटण तयार करून झाल्यानंतर लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये हे संपूर्ण साहित्य घेऊन याचं बॅटर तयार करून घ्यायचं. गॅसवरती कढई गरम करून त्यामध्ये लगेच आपण तेल हे गरम करून घेतले. लगेच हा संपूर्ण मसाला अगदी छान तेल सुटेपर्यंत भाजून झाल्यानंतर बाजरीचं पीठ घालून पुन्हा त्याला अगदी छान भाजून घेऊया. हे संपूर्ण मसाले आपण पुन्हा टाकल्यानंतर याला देखील आपण छान भाजून झाल्यावरती अगदी थोडंसं गरम पाणी घालून पुन्हा याला शिजवून घेऊया. मसाला अगदी छान शिजून झाल्यानंतर गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालून त्यात कोथिंबीर मीठ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि उकळी आल्यानंतर अशा पद्धतीने आपण डुबुकवडे हे तयार करून घ्यायचं. लगेच मंद गॅसवरती तिला 5 ते 10 मिनटं आपण शिजवून घेतले. बघू शकाल अगदी छान अशी आपली स्पेशल झणझणीत भाजी ही तयार आहे.